आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज। जिथे अन्याय तिथे आम्ही। काय सांगाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही साखरेबाबत पत्र जे आहे ते लिहिलेलं? आज बाजारामध्ये जे साखरेचे दर कडाडलेले आहेत, हे अनैसर्गिकरित्या झालेली ही वाढ आहे। त्याला काही एक कारण नाही, कारण साधारणपणे मागणी आणि पुरवठ्याचा रेशो बिघडला तरच भाव वाढतात किंवा कमी होतात। इथं वर्षाची एकूण गरज आपली आहे 270 ते 75 लाख टन, आणि प्रत्यक्षामध्ये गेल्या वर्षी जेव्हा साखर कारखान्यांचा सीझन सुरू झाला तेव्हा मागील वर्षाची 47 लाख टन साखर शिल्लक घेऊन सीझन सुरू झाला, आणि गेल्या वर्षभरामध्ये इथेनॉलचं उत्पादन घेऊन सुद्धा 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालं। म्हणजे 291 लाख टन अधिक 47 म्हणजे 338 लाख टन साखर ह्या सीझनमध्ये आपल्याला उपलब्ध होती, आणि त्या तुलनेनं आपल्याला गरज होती फक्त 270 लाख टनाची। 8 लाख टन साखर निर्यात झाली, म्हणजे 330 लाख टन साखर शिल्लक राहिली। आज अखेर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं वेळोवेळी जे काही साखरेचा कोटा रिलीज केलेला आहे, महिन्याला साधारणपणे 22 लाख टन ते रिलीज करतात, ते 247 लाख टन रिलीज केलेलं आहे। म्हणजे अजून 83 लाख टन साखर शिल्लक राहायला पाहिजे, परंतु आता सरकार म्हणते की देशामध्ये केवळ 35 लाख टन साखर शिल्लक आहे। आता मी सांगितले हे सगळेच्या सगळे आकडे सरकारचेच आहेत, माझे नाही आहेत। मग सरकार आत्ता म्हणतंय 35 लाख टन शिल्लक आहे, प्रत्यक्षामध्ये एकूण साखरेपैकी केवळ 247 लाख टन साखर रिलीज केलेली आहे, आणि मग निर्यात वजा जाता 83 लाख टन साखर जी काय आहे त्यातले 47 लाख टन साखर, 48 लाख टन साखर कुठे गेली, गायब झाली का? मग त्याच्या दोन शक्यता निर्माण होतात। एक तर जो काही कोटा दिलेला होता ज्या त्या महिन्याचा, तो कोटा तोडून काही कारखान्यांनी कोट्यापेक्षा जास्त साखर पूर्वी कमी दरामध्ये विकलेली आहे, म्हणजे 3700 ते 3800 रुपये क्विंटल, आणि काही व्यापाऱ्यांनी ती खरेदी करून आपल्याजवळ दाबून ठेवलेली आहे। कारण अनेक साखर कारखानदार हेच व्यापारी आहेत, ते लक्षात घ्या। ते व्यापारी आता वेगळे कोण नाहीत, कारखानदार हेच व्यापारी आहेत, आणि म्हणजे इथं शेतकऱ्याला चुना लावायचा उद्योग केलेला आहे। आणि तीच साखर जी 3600-3700 रुपये क्विंटलनं खरेदी केली आहे, ती आज 6500 क्विंटलनं ते विकायला लागलेले आहेत। आणि हे सगळं याच्यावर नियंत्रण ठेवायचं काम केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचं असताना त्यांनी याच्यामध्ये काहीच केलेलं नाही। देशामध्ये 35 लाख टन साखर शिल्लक आहे असं केंद्र सरकार म्हणतं, त्यातली 25 लाख टन तर महाराष्ट्रातच आहे। मग उत्तर प्रदेशची साखर कुठे गेली, पंजाब हरियाणाची कुठे गेली, कर्नाटकची आणि तामिळनाडूची साखर कुठे गेली, आंध्रची साखर कुठे गेली? म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र वगळता इतर राज्यातल्या कारखान्यांनी जे काही रिलीज मेकॅनिझम होता तो स्वीकारलेला नाही आहे किंवा तो पाळलेला नाही आहे, आणि त्याच्याबद्दल कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला नाही। ह्या 48 लाख टन साखरेपैकी काही साखर व्यापाऱ्यांनी खरेदी करून दाबून ठेवलेली आहे, आणि ते आता चढ्या दरानं विकून पैसा कमवत आहेत। आणि काही साखर 3 महिन्यापूर्वी जेव्हा सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली, ती बंदी तोडून ते शेजारी राष्ट्राबरोबर आपले जे काही खुल्या व्यापाराचे करार आहेत, बांगलादेश बरोबर आहे, नेपाळ बरोबर आहे, पाकिस्तान बरोबर आहे, त्याचा गैरफायदा घेऊन चोरट्या मार्गानं साखरेच्या निर्यातीला बंदी असताना सुद्धा बाहेरच्या देशामध्ये पाठवून पैसा कमावलेला आहे। आणि मग बाहेरच्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साखर जात असताना आमचे केंद्रीय गृहमंत्री काय करत होते? त्यांची जबाबदारी, गृह खात्याची काही जबाबदारी होती का नाही? एवढ्या देशाबाहेर एवढ्या मोठे ट्रक भरून, कारण ते 48 लाख टन म्हणजे जवळपास 3 लाख ट्रका झाल्या। एका ट्रकमध्ये साधारणपणे 15 लाख टन साखर बसते। एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रकमधून हे साखर जात असताना गृह खातं काय करत होतं? म्हणजे या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा केंद्रीय अन्न नागरी पुरवठा प्रल्हाद जोशी असतील किंवा अमित शहा असतील, हे दोघंही जबाबदार आहेत, आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे। हीच मागणी मी पंतप्रधानांना पत्र लिहून केलेली आहे। जर महागाईची झळ
लोकांना बसत असेल, जी साखर 4,000 विकत घेतली पाहिजे ती 6,000 आणि 7,000 विकत घ्यावी लागत असेल, तर हे वरचे 3,000 रुपये ग्राहकांच्या खिशातले गेले आहेत. त्याला जबाबदार सर्वस्वी केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं धोरण आणि हा रिलीज मेकॅनिझम जे आहे ते नीट राबवायची जबाबदारी ज्या राज्य सरकारवर राज्य सरकारांची आहे आणि केंद्र सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, म्हणून मी हे पत्र लिहिलेलं आहे. यावरच एक असं महत्त्वाचं कारण त्यामध्ये इथेनॉल निर्मितीसाठी जी साखर वापरली गेली त्यामुळे फटका बसतोय. साठा करणं गरजेचं होतं. एक 30 लाख टन साखर इथेनॉलसाठी वापरली गेली असं म्हटलं जातंय, परंतु वापरली गेली म्हणजे काय, तर तेवढं उत्पादन कमी केलं गेलं साखरेचं. मुळामध्ये इथेनॉलला साखर देऊ जाऊन सुद्धा 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालं हे लक्षात घ्या. त्यामुळं इथेनॉलमुळे साखर कमी पडलेली नाही आहे. जर इथेनॉलच्या साठी वापरलं नसतं तर कदाचित हा आकडा 291 लाख टन आणि 30 लाख टन म्हणजे जवळपास 321 लाख टन साखरेचं उत्पादन झालं असतं आणि मग आपल्यासमोर अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होऊन साखरेचे भाव पडले असते आणि आता जे काही वेळेवर ऊसाचे पैसे मिळतात ते सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नसते. तर याचा परिणाम गुळावर देखील होण्याची शक्यता आहे का? कारण मार्केटमध्ये हो, साखरेचे आणि गुळाचे दर एकमेकावर अवलंबून असतात. साखर वाढली की गुळाचे भाव आपोआपच वाढतात आणि त्यामुळं गुळाचं उत्पादन घटणार आहे. कारण साखरेचे भाव वाढल्यानंतर गुळाचे भाव जर वाढले नाहीत तर मग गुराळाला कोणी ऊस देणार नाही आणि त्यामुळे मग गुळाचं उत्पादन घटेल आणि उत्पादन घटलं की त्याचे भाव वाढणार. पण एफडीएचं कुठेतरी गुळाकडे दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळते, कारण अनेक ठिकाणी भेसळ गुळ जो आहे तो पाहायला मिळतोय. एफडीएनं प्रयत्न केलेला आहे, पण तरी सुद्धा गुळामध्ये भेसळ काय होते तर साखर शेतकरी काय फार मोठी भेसळ करत नाहीत, फक्त साखर घालून गुळ तयार करतात. हे चुकीचं आहे, परंतु ग्राहकांची सुद्धा मानसिकता अशी असते की आम्हाला पांढरा शुभ्र गुळ पाहिजे आणि मग साखर घातल्यानंतर पांढरा शुभ्र गुळ तयार होतो, म्हणून भेसळ होते. ते फक्त साखरेची होती, फारशी भेसळ होत नाही. त्याचबरोबर बघायला गेलं तर केंद्र सरकारने आता साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण हा निर्णय सुद्धा मूर्खपणाचा निर्णय आहे. कारण 10 लाख टन साखर आयात करायचं ठरवलं तर कितीही प्रयत्न केला तर ती 15 ऑक्टोबरच्या आत साखर येणार नाही आणि ती कच्ची साखर म्हणजे ती रिफाईन करायला आणि 8-10 दिवस लागणार आणि त्यामुळं 15 ऑक्टोबर नंतर साखर बाजारात येऊन उपयोग काय त्याचा. 15 सप्टेंबरला तर दक्षिणेकडचे कारखाने सुरू होतात. तामिळनाडू किंवा कर्नाटकातील म्हैसूर, मंड्या, शिमोगा या जिल्ह्यातले साखर कारखाने हे साधारणपणे 15 सप्टेंबरला सुरू होत असतात. त्यामुळे 15 सप्टेंबरपासून देशातच साखरेचं उत्पादन होत असताना परत साखर आयात करण्याचा मूर्खपणा केंद्र सरकारनं केला आहे. त्याचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे, कारण पुढच्या वर्षी सीझन तसा चांगला जाणार आहे. आता जो काय शेतामध्ये उभा ऊस आहे तो बघता आणि एकूण पर्जन्यमान आतापर्यंत झालेलं बघता पुढच्या वर्षी सुद्धा 300 लाख टनाच्या आसपास साखरेचं उत्पादन होणार आहे. त्यामुळं हे 10 लाख टन साखर आयात करायची काही एक आवश्यकता नव्हती.